Hello friends, welcome back to our Dear Nurses YouTube channel. Today we are going to discuss about the physiology of the puerperium. जो काही puerperal time period असतो, या puerperal time period मध्ये जे काही फिजियोलॉजिकल चेंजेस मदरच्या बॉडीमध्ये घडतात ते आपल्यालाच बघायचे. जर आपण बघितलं तर ड्यूरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी मदरच्या बॉडीमध्ये फिजियोलॉजिकल अडॅप्टेशन्स घडतात आणि जे काही फिजियोलॉजिकल अडॅप्टेशन्स आहे हे फिजियोलॉजिकल अडॅप्टेशन्स कशासाठी घडणार आहे तर जो काही फिटस आहे किंवा जो काही बेबी आहे या बेबीचं काय करायचं प्रॉपरली ग्रोथ अँड द डेव्हलपमेंट. जो काही बेबी आहे या बेबीची काय करायची प्रॉपर ग्रोथ करायची, त्यासोबतच जे काही डेव्हलपमेंट असणार आहे ही डेव्हलपमेंट काय झाली पाहिजे प्रॉपरली झालेली पाहिजे. त्यासाठी काय करायचंय जे काही मदरची बॉडी आहे या मदरच्या बॉडीमध्ये होते फिजियोलॉजिकल अडॅप्टेशन. म्हणजेच जे काही मदरचे युट्रस असणार आहे किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टम असणार आहे त्यामध्ये अडॅप्टेशन घडणार म्हणजे चेंजेस घडणार आहे. त्यासोबतच जे काही ब्लड सिस्टीम असेल, कार्डियक सिस्टीम असेल, व्हायटल सायन्स मदरचे असणार आहे, यासोबतच जे काही हार्मोन एंडोक्राइन सिस्टीम असणार आहे या सगळ्या सिस्टीममध्ये अडॅप्टेशन घडतात. म्हणजे अल्टरेशन्स येतात, चेंजेस येतात, जेणेकरून काय होणार आहे जो काही बेबी ग्रोथ होते त्या बेबीची ग्रोथ काय व्हायला पाहिजे प्रॉपरली व्हायला पाहिजे, त्यासोबतच प्रॉपर डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आणि बेबीला प्रॉपरली नरिशमेंट व्हायला पाहिजे. म्हणजेच इन शॉर्ट काय तर जो काही बेबी आहे या बेबीसाठी एक फेवरेबल एन्व्हायरमेंट प्रोड्यूस केलं जातं. आणि हेच एन्व्हायरमेंटला काय करायचं आहे ज्या वेळेला मदरचे लेबर होणार आहे किंवा डिलिव्हरी होणार आहे त्यानंतर जी काही प्रेग्नन्सीची स्टेट आहे ही प्रेग्नन्सी स्टेट काय होते कम्प्लिटली एंड होते. आणि ती एंड झाल्यानंतर जे काही चेंजेस आहे हे चेंजेस काय करायचे रिव्हर्ट बॅक करायचे किंवा त्यालाच काय करायचे रिव्हर्सिबल करायचे. त्याला आपण म्हणतो जो काही फिजियोलॉजी ऑफ दी प्युपेरियम. म्हणजेच काय तर जो काही प्युपेरियल पिरियड आहे या प्युपेरियल पिरियडमध्ये जे काही चेंजेस ड्युरिंग प्रेग्नन्सी झाले या चेंजेसला काय करायचे रिव्हर्ट बॅक करायचे, रिव्हर्सिबल करायचे. त्यालाच आपण अनदर वर्डमध्ये म्हणतो इन्व्हॉल्युशन. इन्व्हॉल्युशन म्हणजे काय तर कंप्लीट जे काही चेंजेस आहे हे चेंजेस काय करायचे रिटर्न करायचे, रिटर्न बॅक करायचे. म्हणजे जी काही मदर आहे या मदरला काय करायचं प्री प्रेग्नंट स्टेट, जी काही मदरची प्री प्रेग्नंट स्टेट असते या प्री प्रेग्नंट स्टेटला मदरचे जे काही ऑर्गन्स आहे किंवा मदरचे जे काही बॉडीचे जे काही ऑर्गॅनिक फंक्शन्स आहे हे फंक्शन्स काय करायचे प्री प्रेग्नंट स्टेटला जसे होते तसेच ते फंक्शन काय करायचे मेंटेन करायचे. म्हणजेच काय युट्रसची जर साईज इन्क्रीज झाली तर युट्रसची साईज काय करायची रिड्यूस करायची. वजायनाचा जो काही टोन असेल, सर्व्हिसचा जो काही टोन असेल, ओपनिंग असेल या परत काय करायच्या नॅरो करायच्या, जेणेकरून जे काही प्री प्रेग्नंट स्टेट असणार आहे त्या प्री प्रेग्नंट स्टेटला ते कम्प्लिटली येणार आहे किंवा त्याचं काय करणार ते ऑप्टिमम लेवलला नियर अबाउट ते आलेले असणार आहे. म्हणजे जे काही बाकीचे सिस्टम्स असणार आहे ह्या सगळ्या सिस्टीममध्ये काय होतं ते चेंजेस होतात. आता हे चेंजेस कसे होणार आहे तर जे काही अनाटॉमी आहे त्या ऑर्गनची ते अनाटॉमिकल चेंजेस होणार आहे किंवा जे काही फिजियोलॉजी त्या ऑर्गनची त्या फिजियोलॉजिकल ते काय करणार आहे चेंजेस घडणार आहे. म्हणजे एकतर तो अनाटॉमिकल चेंज झालेला असेल किंवा त्यासोबतच तो काय झालेला असेल जो काही फिजियोलॉजी आहे त्याच्या फिजियोलॉजिकल चेंजेस घडलेले असणार आहे. आता हे अनाटॉमिकल आणि फिजियोलॉजिकल जे काही चेंजेस घडतात हे कशाच्या इन्फ्लुएन्समध्ये घडणार आहे तर जो काही हार्मोन्स आहे या हार्मोन्सच्या इन्फ्लुएन्समध्ये काय घडणार आहे चेंजेस घडणार आहे. म्हणजेच काय तर जे काही हार्मोन्स आहे हे हार्मोन्स काय करतात कम्प्लीट त्या चेंजेस रिव्हर्ट बॅक होण्यासाठी हेल्पफुल करतात. म्हणजे जे काही युट्रसची साईज इन्क्रीज झाली होती इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनमुळे त्यासोबतच जे काही अदर हार्मोन्स आहे जसे ग्रोथ हार्मोन असेल आणि अदर सोमॅटोट्रॉपिन हार्मोन्स आहे या हार्मोन्समुळे काय होते जो काही युट्रस आहे युट्रसचा एंडोमेट्रियम इन्क्रीज झाला, युट्रसची साईज इन्क्रीज झाली तर हे हार्मोन काय होतात सडनली रिड्यूस होतात. आणि हे हार्मोन सडनली रिड्यूस झाल्यामुळे काय होणार आहे जी काही युट्रसची साईज इन्क्रीज झालेली ही कम्प्लिटली रिव्हर्ट बॅक होते. म्हणजेच काय होतं इन्व्हॉल्युशन होते. आता बऱ्याच वेळा एक्झामिनेशनमध्ये क्वेश्चन येतो इन्व्हॉल्युशन ऑफ द युट्रस. म्हणजेच काय तर जो काही युट्रस आहे या युट्रसची साईज काय करणं रिव्हर्ट बॅक करणं आणि तो रिव्हर्ट बॅक कशामुळे होतो हे आपल्याला शो करून. आता युट्रसची साईज रिव्हर्ट बॅक होते म्हणजे काय तर युट्रसचं कंप्लीट जे काही पोझिशन असणार आहे ही कंप्लीट पोझिशन काय होणार चेंज होणं, त्याची हाईट चेंज होत असेल, त्याचं वेट चेंज होत असेल, यासोबतच युट्रसचे जे काही फंक्शन्स असणार आहे हे फंक्शन्स पण काय होतात चेंज होतात. आता जर आपण बघितलं तर जे काही चेंजेस असणार आहे अनाटॉमिकल आणि फिजियोलॉजिकल हे काय होणार आहे ऑल द सिस्टीम्स ज्या काही सिस्टीम्स मदरच्या या सिस्टीम्समध्ये काय होणार आहे चेंजेस होणार आहे. आता या चेंजेस पण जर आपण स्पेसिफिकली बघितलं जर स्पेसिफिक आपण विचार करत असेल तर स्पेसिफिकली जे काही पेल्विक ऑर्गन्स आहे या पेल्विक ऑर्गन्समध्ये काय होणार ते चेंजेस होणार आहेत. म्हणजे जे काही पेल्विक ऑर्गन असतात मदरचे या पेल्विक ऑर्गनमध्ये चेंज दिसणार आहे. यासोबतच जे काही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये पण काय दिसणार आहे आपल्याला चेंज दिसणार आहे. आता रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि पेल्विक ऑर्गनमध्ये स्पेसिफिकली चेंज का दिसतो कारण यामध्ये काय तर जो काही फिटस आहे जो काही बेबी हा कुठे ग्रो होणार आहे इनसाइड द युट्रस. म्हणजेच काय तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कुठे सिच्युएटेड आहे इनसाइड देयर इज अ पेल्विक कॅव्हिटी. म्हणजे जे काही पेल्विक ऑर्गन आहे ते पेल्विक ऑर्गन आपण त्यांना म्हणू शकतो. जर ते पेल्विक ऑर्गनमध्ये
आहे आणि त्यासोबत जो काही युट्रस आहे या युट्रसची साईज काय होते इन्क्रीज होते. तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, जो काही युट्रस आहे या युट्रसची साईज इन्क्रीज होत असताना जे काही अदर पेल्विक ऑर्गन्स आहे या पेल्विक ऑर्गनमध्ये काय होणार आहे, ॲडॅप्टेशन्स होणार आहे, मुवमेंट होणार आहे आणि त्याची जी काही पोझिशन असणार ही पोझिशन काय होत चालते, अल्टर होत चालते, जेणेकरून जो काही बेबी आहे या बेबीला फेवरेबल पोझिशन भेटावे. आता हे जे काही चेंजेस झालेले हे चेंजेस काय करणार, रिव्हर्ट बॅक केले जातात आणि स्पेसिफिकली आपण जर चेंजेस बघितले तर ते आपल्याला पेल्विक ऑर्गनमध्ये दिसणार आहे, त्यासोबतच रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये दिसणार आहे. याच्यासोबत अदर जे काही ऑर्गन असणार आहे, ज्या अदर जे काही व्हायटल सायन्स आहे यात पण चेंजेस मधाच्या दिसतात आपल्याला आफ्टर देर इज अ प्युरपेरियल पिरियड, म्हणजे आफ्टर दी प्रेग्नन्सी स्टेट. जर आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा विचार केला तर जे काही ऑर्गन्स आहे या ऑर्गन्समध्ये काय होणार आहे, इन्व्हॉल्युशन होणार आहे, त्यालाच आपण म्हणणार आहे इन्व्हॉल्युशन ऑफ युटरस. जर आपण युटरसचा विचार केला तर युटरस आपण बघणार आहे का युटरसमध्ये कोणकोणते चेंजेस आपल्याला करतात. तर आपण बघितलं तर युटरसचे आता कंप्लीट जे काही चेंजेस आहे काही कंप्लीट चेंजेस काय होणार आहे, रिव्हर्सिबल होणार आहे. म्हणजे जे काही मदरची प्रेग्नन्सीची स्टेट आहे, ह्या प्रेग्नन्सीच्या स्टेटवरून मदरला काय करायचं, परत प्री प्रेग्नंट स्टेटमध्ये आणायचं. आणि आपल्याला माहिती आहे की प्युपेरियल जो काही पिरियड असतो हा प्युपेरियल पिरियड किती असणार आहे, अबाउट 6 वीक पर्यंतचा. म्हणजे जे काही 6 वीक्स आहे या 6 वीक्समध्ये काय करायचं, जो काही युट्रस आहे या युट्रस काय करायचं, कम्प्लिटली रिव्हर्ट बॅक आणायचं. आज जर आपण युट्रस बघितलं तर युट्रसमध्ये काय काय चेंजेस होणार आहे, तर युट्रसचा जो काही साईज आहे ही साईज काय होणार आहे, चेंज होणार आहे. शेप जो आहे तो शेप काय होणार आहे, चेंज होणार आहे. यासोबतच जी काही युट्रसची कॅपॅसिटी असणार आहे म्हणजे जी काही कॅव्हिटी आहे ही कॅव्हिटी पण काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. देन युट्रसचे ज्या काही मसल्स आहे या मसल्समध्ये आपल्याला काय दिसतो, चेंज दिसतो. युट्रसचा अप्पर युट्रायल सेगमेंट, लोअर युट्रायल सेगमेंट असेल, वजायना असेल, यामध्ये पण काय दिसतो आपल्याला, सर्विक्स असेल यामध्ये काय दिसणार आहे, चेंज दिसणार आहे. यासोबतच युट्रसची जे काही हाईट आणि वेट असणार आहे ही हाईट आणि वेट काय होणार आहे, चेंज होणार आहे, हाईट अँड वेट. आता जर आपण बघितलं तर युट्रसचे एवढे सगळे चेंजेस होतात, हे चेंजेस होण्यामागचा जो काही पर्पज असणार आहे तो असणार आहे हार्मोन्स. म्हणजे जे काही हार्मोन्स आहे हार्मोन्स काय झालेले, कम्प्लिटली शेड आउट झालेले किंवा एकदम डिमिनिश झालेले. आता त्या कंडिशनमध्ये काय डिमिनिश झाले असणार आहे, कारण जोपर्यंत फिटस त्या युट्रसमध्ये ग्रो होत होता तोपर्यंत जो काही युट्रस आहे ह्या युट्रसची साईज इन्क्रीज होणं किंवा युट्रसचे जे काही लेयर्स आहे या लेयर्सला प्रोटेक्ट करून ठेवणं त्याचं काम होतं. बट ज्या वेळेला लेबर कंप्लीट होणार आहे त्या कंडिशनला जो काही युट्रस आहे या युट्रसवरती हार्मोन्सची एनर्जी वेस्ट करणं किंवा कम्प्लिटली बॉडीने त्या युट्रसला तसाच होल्ड करून ठेवणं योग्य नाही. जर तो तसाच होल्ड असेल तर त्याला आपण अनदर कंडिशन म्हणतो, त्या कंडिशनमध्ये आपल्याला ट्रीटमेंट घेणं गरजेचं असणार आहे. म्हणजेच जो काही युट्रस आहे बाय नेचर त्याला परत प्री प्रेग्नंट स्टेटला येणं गरजेचं असणार आहे. आता प्री प्रेग्नंट स्टेटला येत असताना आपल्याला बघायचं आहे साईज, शेप, कॅपॅसिटी त्याची आणि मसल्स आणि जे काही हाईट आणि वेट असणार आहे ते. जर आपण युट्रसची हाईटचा विचार केला म्हणजे आफ्टर, आपण पहिले बघू की इमिडिएटली आफ्टर दी लेबर, इमिडिएटली आफ्टर लेबर. जर आपण लेबर झाल्यानंतर इमिडिएटली जर विचार केला तर त्या कंडिशनमध्ये जो काही युट्रस आहे ह्या युट्रसमध्ये काय आहे, बेबी ग्रो होतोय. म्हणजे युट्रस कोणता असणार आहे, स्पेरिकल शेपमध्ये असणार आहे. आता स्पेरिकल शेपमध्ये युट्रस असतो त्या कंडिशनला जो काही बेबी आहे हा बेबी ग्रोथ होत असणार आहे आणि त्या बेबीचं काय झालंय, लेबर झालंय. तर त्या कंडिशनमध्ये हा जो काही बेबी आहे हा बेबी व्हॉइड आउट होत असताना तो बेबी एक व्हॉइड आउट होणार आहे. म्हणजे जो काही फिटस असणार आहे तो व्हॉइड आउट होतो. त्यासोबतच जो काही प्लासेंटा असणार आहे हा प्लासेंटा व्हॉइड आउट होणार आहे. एम्नियोटिक फ्लुइड जे असणार ते एम्नियोटिक फ्लुइड पण काय होतं, व्हॉइड आउट होतं. म्हणजे युट्रसची जी काही साईज इन्क्रीज झालेली होती ही साईज काय होते, सडनली डिक्रीज होते. म्हणजेच काय, तर जी काही कॅपॅसिटी असणार आहे ही कॅपॅसिटी काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. आता कॅपॅसिटी ज्या वेळेला रिड्यूस होते त्यावेळेला काय होणार आहे, ही जी काही युट्रस आहे या युट्रसची हाईट पण काय होणार आहे, सडनली रिड्यूस होणार आहे. तर युट्रस जर आपण बघितलं इमिडिएटली आफ्टर दी लेबर तर युट्रसमध्ये प्रेझेंट असणार आहे कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे जो काही युट्रस आहे तो कसा असणार आहे, कॉन्ट्रॅक्टेड असणार आहे. यासोबतच काय असणार आहे, तो रिट्रॅक्टेड. म्हणजे तो कम्प्लिटली कॉन्ट्रॅक्ट झालेला असणार आहे, रिट्रॅक्ट झालेला असणार आहे. त्यासोबतच युट्रस कसा दिसणार आहे आपल्याला, फ्लॅबी युट्रस. फ्लॅबी म्हणजे काय, कम्प्लिटली फोल्डेड युट्रस आपल्याला दिसणार आहे. त्याची फोल्ड झालेली असणार आहे कारण सडन त्याची कॅव्हिटी रिड्यूस झाली आणि कॅव्हिटी रिड्यूस झाल्यानंतर त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे. म्हणून जो काही एंडोमेट्रियल लाइनिंग असणार आहे ह्या एंडोमेट्रियल लाइनिंगमध्ये काय दिसणार आहे आपल्याला, कम्प्लिटली फोल्ड दिसणार आहे. म्हणजे फोल्डेड अपीअरन्स युट्रस दिसणार आहे आणि ड्यू टू दॅट फोल्डेड अपीअरन्स तिथे काय दिसणार आहे, जे काही चेंजेस आहे हे चेंजेस झालेले दिसणार आहे. आणि जो काही प्लासेंटल एरिया असणार आहे एंडोमेट्रियमचा हा प्लासेंटल एरिया काय असणार आहे, कम्प्लिटली आपल्याला तिथे गॅप, वाईट गॅप दिसणार आहे. जर आपण बघितलं तर जे काही इमिडिएटली आफ्टर दी लेबर आहे, जर आपण याच्या हाईटचा विचार केला तर हाईटमध्ये आपल्याला काय दिसतो, जो काही युट्रस आहे या युट्रसची सडन काय झाली, जो काही शेप आहे तो शेप रिड्यूस झाला. आणि जर तो शेप रिड्यूस होत असेल जर आपण त्या मदरच्या प्रपोर्शनेट जर बघितलं तर जो काही मदरचा अंबिलिकस असतो त्या अंबिलिकस पर्यंत तो काय आलेला असणार आहे, युट्रस आलेला असणार आहे.
म्हणजेच जो काही मदरचा अंबिलिकस एरिया आहे, नॅव्हल जो काही एरिया असणार आहे, त्या नॅव्हलच्या एरियापर्यंत युटरसची हाईट्स काय आलेली असणार आहे प्रॉपरली बघायला भेटणार नाही. जर आपण आफ्टर देर इज अ 1 वीक बघितलं, म्हणजे 1 वीकचा टाइम पिरियडमध्ये जर आपण मदरच्या युटरसची हाईट जर बघत असतो, तर त्या कंडिशनमध्ये एव्हरी 24 आवर्स म्हणजे पर डेला मदरचा जो काही युटरस आहे या युटरसची साईज काय होते रिड्यूस होते बाय देर इज अ 1 to 2 सेंटीमीटर. म्हणजे जो काही फर्स्ट वीक असणार आहे, ह्या फर्स्ट वीकमध्ये एव्हरी 24 आवर्समध्ये किंवा पर डेला 1 to 2 सेंटीमीटर हाईट काय होणार आहे रिड्यूस होणार आहे. जर आपण सेकंड वीकचा विचार केला तर सेकंड वीकमध्ये काय होणार आहे, जो काही युटरस आहे म्हणजे जो काही ॲब्डोमिनल ऑर्गन झालेला होता, तो ॲब्डोमिनल ऑर्गन काय होणार आहे रिवर्ट बॅक होणार. त्याची जर साईज कमी होते, एकदम श्रिंक होतोय तो, तर तो काय बनणार आहे पेल्विक ऑर्गन बनणार आहे. पेल्विक ऑर्गन म्हणजेच काय, तर युटरसची साईज रिड्यूस झाली आणि जो काही पेल्विक बोन आहे या पेल्विक बोनच्या आतमध्ये तो काय झालेला आहे कम्प्लिटली एंटर केलेला आहे, म्हणून त्याला आपण म्हणणार आहे पेल्विक ऑर्गनमध्ये तो काय झालेला आहे एंटर झालेला आहे. सो आफ्टर देर इज सेकंड वीक, जर आपण त्याचा 6 वीकमध्ये विचार केला तर 6 वीकमध्ये युटरसची जी काही हाईट असते ही कम्प्लिटली काय झालेली असते रिवर्ट बॅक झालेली असते आणि कम्प्लिटली ती काय झालेली असते, जो काही आपला प्री प्रेग्नंट स्टेट आहे या प्री प्रेग्नंट स्टेटला तो काय झालेला असतो प्रेझेंट झालेला असतो किंवा कम्प्लिटली रिवर्ट बॅक झालेला असतो. प्री प्रेग्नंट स्टेट तो काय झालेला आहे कम्प्लिटली रिवर्ट बॅक झाले. देन आपण बघणार आहे जे काही वेट असणारे युटरस ते वेट. ज्या पद्धतीने युटरसच्या साईजमध्ये चेंजेस झालेले त्याच पद्धतीने युटरसच्या वेटमध्ये पण काय होणार आहे चेंजेस होणार आहे. जसं की आज जर आपण बघितलं तर युटरसचं वेट इमिडिएटली आफ्टर दी बर्थ म्हणजे इमिडिएटली आफ्टर दी लेबर, इमिडिएट आफ्टर लेबर. जर आपण लेबर झाल्यानंतर जर युटरसचं डायरेक्टली लेबर वेट केलं तर ते आपल्याला वेट भेटणार आहे अबाउट 1000 ग्रॅम. म्हणजे काय, तर जो काही युटरस असणार आहे ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी, जो काही युटरस आहे या युटरसमध्ये कोण कोण ग्रो झालेलं असणार आहे, जो काही फिटस आहे तो फिटस म्हणजे फिटसचं वेट असणार आहे. यासोबतच जो काही प्लासेंटा आहे या प्लासेंटाचं पण वेट असणार आहे आणि जे काही ॲम्नियोटिक फ्लुइड आउटसाइड जो काही बेबी आहे म्हणजेच इनसाइड देअरचं युटरस तो काय असणार आहे कम्प्लिटली फ्रीली मूव्ह होत असणार आहे आणि त्यामुळे जे काही युटरसची वेट असणार हे वेट पण काय असणार आहे मेजर असणार आहे. मग त्या कंडिशनला काय होतं, जो काही युटरस आहे या युटरसचं वेट जर आपण केलं आफ्टर देअर इज अ लेबर, जस्ट आफ्टर द लेबर, तर ते आपल्याला भेटणार आहे 1000 ग्रॅम पर्यंत. आणि जर आपण फर्स्ट वीकमध्ये युटरसचं वेट केलं, जो काही फर्स्ट वीकचा टाइम पिरियड असतो त्या फर्स्ट वीकमध्ये आपल्याला युटरसचं वेट भेटणार आहे अबाउट 500 ग्रॅम. आता 500 ग्रॅम का बरं, कारण विदिन 7 डेज तो जो काही 500 ग्रॅम वेट आहे युटरसचं हे काय होतं कम्प्लिटली रिड्यूस होतं. का बरं, कारण जो काही युटरसचा जो एंडोमेट्रियम लेअरचा पोर्शन असणार आहे किंवा जो काही मायोमेट्रियम आहे याच्यामधलं काय होतं जे काही वेट आहे ते रिड्यूस होणार आहे. म्हणजेच काय, तर जो काही युटरसचा एंडोमेट्रियमचा लेअर आहे हा शेड ऑफ होतो आणि जर तो शेड ऑफ होत असेल तर त्या कंडिशनला काय होणार आहे, जो काही युटरस आहे त्याची साईज कमी होत असणार आहे, त्यासोबतच युटरस जे काही वेट असणार आहे ते पण रिड्यूस होणार आहे. देन जर आपण बघितलं जे काही मसल्स असणार युटरस या मसल्समध्ये काय होतं, जे काही मसल्स त्या मसलची साईज कमी होते बट त्याचा जो काही टोटल नंबर असतो तो नंबर काय असणार आहे सेम असणार आहे. म्हणून विदिन द फर्स्ट वीक युटरसचे जे काही वेट असणार आहे ते सडनली काय होतं हाफ जे काही ग्राम्स असणार आहे हाफ ग्रॅम्सने रिड्यूस होणार आहे. देन जर आपण सेकंड वीकमध्ये विचार केला तर जो काही सेकंड वीकचा टाइम पिरियड आहे त्याच्यामध्ये युटरसचं वेट बनलेलं असणार आहे 300 ग्रॅम्स. आता हे जे काही वेट रिड्यूस होतं या वेट रिडक्शनच्या मागे काय असणार आहे, जो काही डिस्चार्ज फ्रॉम द युटरस, डिस्चार्ज फ्रॉम दी युटरस, जो काही युटरस आहे या युटरसमधून काय होणार आहे डिस्चार्ज होणार आहे आणि त्याच डिस्चार्ज कॉलायचं लोकिया. म्हणजेच काय, तर जे काही डिस्चार्ज असणार युटरसमधून जे काही स्टिकी डिस्चार्ज असतं ज्याच्यामध्ये काही एंडोमेट्रियल सेल्स असतात, ब्लड वेजल्स असतात, ब्लड वेजल्स जो काही पार्ट आहे तो असतो, ब्लड सेल्स असणारे आणि जो काही युटराईन सिक्रिशन्स आहे हे युटराईन सिक्रिशन पण काय असणार ते प्रेझेंट असणार आहे, त्याला आपण काय म्हणतो लोकिया म्हणतो. जो काही डिस्चार्ज होत असणार आहे युटरसमधून त्या युटरसच्या डिस्चार्जला आपण लोकिया म्हणणार आहे आणि तो जो काही लोकिया आहे ह्या लोकियामुळे काय होणार आहे जे काही वेट आहे ते वेट काय होत चालले रिड्यूस होत चालले. म्हणजे तिथे एंडोमेट्रियम लाइनिंग पण काय होते रिड्यूस होते आणि त्यासोबतच जे काही मसल्स आहे या मसल्सचं वेट जे असणार आहे साईज जी असणार ते पण काय होणार आहे रिड्यूस होणार आहे. म्हणून जे काही वेट असणार आहे युटरस हे वेट पण काय होणार आहे रिड्यूस होणार आहे. देन नेक्स्ट आपण बघणार आहे त्याचे लेयर्स. म्हणजे जो काही युटरस आहे या युटरसच्या लेयर्समध्ये त्याच्या 3 लेयर असणार आहे. आता 3 लेयर्स जर आपण विचार केला तर त्या 3 लेयर मधला नंबर 1 लेयर असणार आहे एंडोमेट्रियम.
आता एंडोमेट्रियम मध्ये एक्झॅक्टली काय होणार आहे, तर जो काही युट्रस आहे ह्या युट्रस मधला जो काही एंडोमेट्रियमचा लेअर असतो, या एंडोमेट्रियमच्या लेअर मध्ये म्हणजे जो काही एंडोमेट्रियम हा काय झालेला असतो, कम्प्लिटली ग्रो झालेला असतो ड्यू टू देअर इज अ प्रोजेस्टेरॉन. कारण प्रोजेस्टेरॉन हार्मोन काय करतो, जो काही एंडोमेट्रियम लाइनिंग आहे या एंडोमेट्रियम लाइनिंगला मेंटेन करून ठेवण्याचं काम करतो ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी. जेणेकरून काय होणार आहे, जो काही फिटस आहे या फिटसला प्रॉपरली काय होणार आहे, जे काही न्यूट्रिशन आहे ते न्यूट्रिशन प्रोव्हाइड होणार आहे. यासोबतच जे काही कुशन लाईक स्ट्रक्चर असणार बेबीसाठी, जे काही डेसिड्यू फॉर्मेशन असतं ते या एंडोमेट्रियममुळे झालेलं असणार आहे. आता ज्या वेळेला आपण एंडोमेट्रियमचा विचार करतो, तर या एंडोमेट्रियम मध्ये काय होणार आहे, जे काही एंडोमेट्रियम लेयर्स आहे किंवा जे एंडोमेट्रियल सेल्स आहे, या एंडोमेट्रियल सेल्स मध्ये काय होतं, शेडिंग बघायला भेटतं. शेडिंग म्हणजेच काय, त्या सेल ब्रेक होतात आणि त्यानंतर जो काही डिस्चार्ज असतो आपला लोकिया, या लोकियामध्ये त्या शेड ऑफ होत चालतात. म्हणजे काय होणार, ते वॉश आउट होणार आहे. म्हणजेच काय, जो काही एंडोमेट्रियम लेअर आहे, ह्या एंडोमेट्रियम लेअरला काय केलं जाणार आहे, पास केलं जाणार आहे आउटसाइड दी बॉडी, आणि त्यालाच आपण म्हणतो शेड ऑफ. शेड ऑफ होणार आहे त्या आउटसाइड दी बॉडी. आता बॉडीच्या आउटसाइड ते काय होणार आहे, शेड ऑफ होणार आहे, म्हणजे कट होत चाललाय, रिड्यूस होत चालली त्याची साईज. त्यामुळे काय होणार आहे, जो काही एंडोमेट्रियम लेअर आहे, ह्या एंडोमेट्रियम लेअरची साईज काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आता एंडोमेट्रियम सेल सगळ्या रिजन जे काही डिक्रीज होणार आहे, शेड ऑफ होत चाललाय, पण त्याचं रिजनरेशन पण तर व्हायला पाहिजे. जर त्या एंडोमेट्रियम लेअर कम्प्लीटच शेड ऑफ झाला तर त्या कंडिशनमध्ये परत ॲबनॉर्मॅलिटी डेव्हलप होणार आहे. म्हणून त्याच ठिकाणी जे काही एंडोमेट्रियम रिजनरेशन आहे, हे रिजनरेशन काय होतं, स्टार्ट होतं. आणि जे काही रिजनरेशन असणार आहे, हे रिजनरेशन कधी स्टार्ट होणार आहे, तर ऑन 7th डे. जो काही 7th डे असणार आहे आफ्टर देर इज अ प्युपेरियम पिरियड. जो काही प्युपेरियम आहे, हा प्युपेरियम स्टार्ट झाल्यानंतर जो काही 7th डे असतो, या 7th डेला रिजनरेशन म्हणजे नवीन सेल फॉर्मेशन काय होतं, स्टार्ट होतं. आणि हे नवीन सेल फॉर्मेशन कम्प्लीट होतं ॲट देर इज अ 16th डे. म्हणजे जे काही स्टार्टिंग पॉईंट असणार आहे 7th डेचा, आणि जो काही 16th डे असणार आहे त्या ठिकाणी काय होणार आहे, ते एंड होणार आहे. म्हणजे जे काही कंप्लीट जे काही रिजनरेशन असणार आहे, हे कंप्लीट रिजनरेशन काय होतं, कंप्लीट होतं. बट एक्सेप्ट, याच्यामध्ये एक्सेप्शन काय असणार आहे, तर जो काही पार्ट असणार आहे ऑफ देर इज अ प्लासेंटल साईट, म्हणजे ज्या ठिकाणी प्लासेंटा अटॅच झालेलं असणार आहे, या ठिकाणी काय होतं, जो काही कंप्लीट जे काही मॅसिव्ह इंजुरी झालेली असते, एकदम खोलवरती डीप इंजुरी झालेली असते, या डीप इंजुरीचा जो काही पार्ट असतो, या पार्टमध्ये कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी रिजनरेशन प्रॉपरली झालेलं नसतं. म्हणजे जे काही रिजनरेशन कंटिन्युअस चालतं, तर ते कम्प्लिटली 6 वीकपर्यंत चालणार आहे. म्हणजे जो काही एंडोमेट्रियम लेअर आहे, ह्या एंडोमेट्रियम लेअरमध्ये जे काही प्लासेंटल साईट असते, ह्या प्लासेंटल साईटमध्ये जे काही कंप्लीट रिजनरेशन होतं, हे रिजनरेशन ॲट 16th डे कंप्लीट झालेलं नसतं. त्याला जो काही टाइम पिरियड लागतो, तो लागणार आहे 6 वीक्स. म्हणजे 6 वीक्सपर्यंत काय होतं, कम्प्लीट रिजनरेशन व्हायला स्टार्ट होतं. देन नेक्स्ट असणार आहे मायोमेट्रियम. जर आपण मायोमेट्रियमचा विचार केला तर जो काही मायोमेट्रियम लेअर आहे, म्हणजे जो काही मिडल लेअर आहे, या मिडल लेअरमध्ये कंप्लीट मसल्स डेव्हलप झालेले असणार आहे. आणि ह्या ज्या काही मसल्स आहे, या मसलची साईज जी असते ती काय झालेली असते, इन्क्रीज झालेली असते ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी. आता ज्या वेळेला प्युपेरियमचा पिरियड असतो, या प्युपेरियल पिरियडमध्ये काय होतं, ज्या काही टोटल नंबर ऑफ मसल्स आहे, या टोटल नंबर ऑफ मसल्स काय होतात, सेम असतात. टोटल नंबर ऑफ मसल्स आर सेम, बट द साईज ऑफ मसल, ज्या काही साईज असते त्या मसलची, हे साईज ऑफ मसल्स काय होणार आहे, रिड्यूस होणार. आता साईज ऑफ मसल्स काय रिड्यूस होतं, कारण त्या ठिकाणी जे काही हार्मोन्स असतात, म्हणजे काही स्टेरॉइड हार्मोन्स असणार आहे ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी, ह्या हार्मोन्स रिड्यूस होणार आहे. यासोबतच जे काही एन्झाईम्स असणार आहे, हे एन्झाईम्स पण काय होतात, ते रिड्यूस होतात. यासोबतच जो काही बेबी आहे, हा बेबी शेड ऑफ झाल्यानंतर जो काही युट्रस आहे, या युट्रसमध्ये काय झालेलं असणार आहे, फ्लॅपी स्ट्रक्चर झालेलं असणार आहे, त्या रिलॅक्स झालेलं असणार आहे. आणि ड्यू टू दॅट, त्या कंडिशनमुळे काय होणार आहे, ज्या काही मसल्स, ह्या मसल्स काय होतात, त्याची साईज रिड्यूस व्हायला लागते. आणि ड्यू टू दॅट, याच रिझनमुळे काय होणार आहे, जे काही वेट असणार युट्रसचं, हे वेट पण काय होत चालतं, रिड्यूस होत चालतं फ्रॉम 1000 टू देर इज 500. देन नेक्स्ट वन बघणार आहे आपण, देर इज एक्टोमेट्रियम. जो काही आउटसाइड दी लेअर असणार आहे युट्रसचा, या आउटसाइड लेअरमध्ये काय होतं, म्हणजे जो काही एक्सटर्नल लेअर आहे, या एक्सटर्नल लेअरमध्ये कम्प्लिटली आपल्याला बघायला भेटतं कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे जो काही आउटर लेअर आहे, या आउटर लेअरमध्ये आपल्याला काय दिसतो, कम्प्लिटली कॉन्ट्रॅक्टेड अँड कन्स्ट्रिक्टेड. कॉन्ट्रॅक्टेड असणार आहे तो, आणि तिथे काय दिसतं आपल्याला, कन्स्ट्रिक्शन झालेलं दिसतं.
कम्प्लिटली, म्हणजे तिथे कॉन्ट्रॅक्शन पण प्रेझेंट असणार आहे, यासोबतच तिथे काय असणार आहे, कन्स्ट्रिक्शन असणार आहे. का बरं? कारण जो काही युट्रस ग्लोबुलर साईज झालेला होता, या ग्लोबुलर साईजचा जो काही आउटर लेअर असणार आहे पेरिमेट्रियम, हा पेरिमेट्रियम काय होतो, कम्प्लिटली सडनली काय होणार आहे, रिड्यूस होणार त्याची साईज, आणि ती साईज रिड्यूस झाल्यानंतर जे काही फायब्रस लेअर असणार त्याच्या आउटरचं, ते काय होतं, सडनली कोलॅप्स होतं, आणि कोलॅप्स झाल्यामुळे तिथे काय होणार आहे, त्याचं कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. यासोबतच कॉन्ट्रॅक्शन सोबतच तिथे काय होणार आहे, कम्प्लिटली जे काही कन्स्ट्रिक्शन असणार आहे, ते कन्स्ट्रिक्शन तिथे डेव्हलप झालेलं आपल्याला बघायला भेटतं. देन नेक्स्ट जर आपण बघितलं तर जो काही नेक्स्ट असणार आहे, याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतात जे काही ब्लड वेजल्स मध्ये झालेले चेंजेस, म्हणजे इन्व्हॉल्युशन दिसणार आहे आपल्याला इनसाइड देयर इज अ युटराइन ब्लड वेजल्स. जर आपण ब्लड व्हेझल्सचा विचार केला तर ज्या काही ब्लड व्हेझल्स आहे युट्रस मधल्या, या ब्लड व्हेझल्स मध्ये कोण कोण असणार आहे, तर जे इज आर्टरी अँड दी व्हेन्स. आता जर आपण विचार केला तर जे काही आर्टरी आणि व्हेन्स, या आर्टरी आणि व्हेन्स मध्ये जो काही प्लासेंटल साईट असणार आहे, या प्लासेंटल साईट मध्ये काय झालेलं असणार आहे, कम्प्लिटली ब्रेकेज झालेलं असणार आहे. म्हणजे जे काही मॅसिव्ह इंजुरी असते प्लासेंटल साईडला, ही मॅसिव्ह इंजुरी आपल्याला दिसते, बघायला भेटते. यासोबतच जी काही एंडोमेट्रियम लाइनिंग आहे, या एंडोमेट्रियम लाइनिंगचं पण काय होणार आहे, शेड ऑफ होणार आहे. आणि जर एंडोमेट्रियम लाइनिंग शेड ऑफ होत असेल तर त्या ठिकाणी जे काही कॅपिलरीज असेल, ब्लड व्हेसल्स डेव्हलप झालेले, हे पण काय होतं, ते शेड ऑफ होत आहे, ब्रेक होत आहे. आणि जर आर्टरी आणि व्हेन्स जर ते ब्रेक होत असेल तर त्या कंडिशनमध्ये जे काही ब्रेकिंग आहे किंवा ब्रेकेज आहे, ते ब्रेकेज काय दिसतं आपल्याला, प्रेझेंट झालेलं दिसतं. आणि जर त्या ठिकाणी ब्रेकिंग होत असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे, जे काही आपल्या प्लेटलेट्स असतात किंवा जे काही ॲडेजन होणार आहे, ते ॲडेजन होणार आहे. आणि जर आपल्या प्लेटलेट्सचे ॲडेजन होत असणार आहे, म्हणजे तिथे काय होतं, जो काही ब्लड क्लॉटिंग असणार आहे, हे ब्लड क्लॉटिंग आपल्याला तिथे बघायला भेटतं. आणि जर त्या ठिकाणी ब्लड क्लॉटिंग असेल तर त्यासोबतच काय असणार, जो काही युट्रस आहे, या युट्रसमध्ये काय झालेलं असतं, कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे युट्रस काय होतंय, कॉन्ट्रॅक्ट होतंय. कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन त्याच्यामध्ये काय आहे, प्रेझेंट आहे. त्यासोबतच जे काही आर्टरीज आणि जे काही वेन्स आहे, काय झालेलं आहे, कम्प्लिटली ब्रेक झालेलं आहे. आणि जर त्या ब्रेक झालेलं असेल तर जे काही ब्लड व्हेसल्स आहे, या ब्लड व्हेसल्समध्ये आपल्याला काय दिसतं, कन्स्ट्रिक्शन. ब्लड व्हेसल्स मध्ये काय दिसणार आपल्याला, कन्स्ट्रिक्शन. आता ब्लड व्हेसलमध्ये कन्स्ट्रिक्शन का बरं दिसणार आहे, कारण ज्या काही ब्लड व्हेसल्स आहे, ज्या ठिकाणी त्या ब्लड व्हेसलची काय झालेली आहे, ओपनिंग झालेली आहे. आणि ज्या ठिकाणी ओपनिंग झाली त्या ठिकाणावरून काय होणार आहे, जे काही ब्लड आहे, या ब्लड काय होणार आहे, कम्प्लिटली डिस्चार्ज होणार आहे. आणि त्यामुळेच काय होणार आहे, जर या ठिकाणी ज्या काही मसल्स आहे, या कॉन्ट्रॅक्ट होत असेल तर जी काही ओपनिंग असणारी ब्लड व्हेसलची, ही पण काय होते, नॅरो होते. कारण त्याच्यावरती काय होणार आहे, जे काही प्रेशर एक्झर्ट होते, हे पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार. आणि ड्यू टू दॅट रिझन जे काही कन्स्ट्रिक्शन असणार ब्लड व्हेसल्स, हे पण काय होतं, कम्प्लिटली कन्स्ट्रिक्ट होतं. जर ब्लड व्हेसलचं कन्स्ट्रिक्शन होतं त्या ठिकाणी काय होणार आहे, जे काही प्लेटलेट्स आहे, या प्लेटलेट्सचं ॲडेशन होणार आहे. आणि ड्यू टू दॅट थ्रोम्बोसिस फॉर्मेशन, थ्रोम्बोसिस इथे फॉर्म होणार आहे. आणि जर थ्रोम्बोसिस फॉर्म होत असेल म्हणजेच काय, तर ज्या काही ब्लड व्हेसल्स या ब्लड व्हेसलमध्ये कम्प्लीट थ्रोम्बोसिस फॉर्म होणार आहे. तिथून ब्लिडिंग जे काही असणार एक्सेसिव्ह, ते होणार नाही, ते प्रिव्हेंट होणार आहे. आणि जर थ्रोम्बोस कंटिन्युअसली तसाच राहिला तर त्या ठिकाणी काय होणार आहे, जे काही ग्लासी स्ट्रक्चर फॉर्मेशन होणार आहे. म्हणजेच काय, जो काही हायलाईन मटेरियल असणार आहे, त्या हायलाईन मटेरियलमुळे काय होणार आहे, ते हायलिनायझेशन. जर हायलिनायझेशन होत असेल तर ग्लासी मटेरियल फॉर्मेशन होत असेल. हायलाईन जे काही फायबर्स आहे, फायबर्स काय करत असणार, ते ब्लॉक करत असेल, तर त्या कंडिशनला म्हणजे थ्रोम्बोसिसमुळे काय आलंय, हायलिनायझेशन फॉर्मेशन झालं. आणि जर हायलिनायझेशन फॉर्मेशन कंटिन्युअस असेल तर तिथे काय होणार आहे, इन्फ्लामेशन होणार आहे. जर त्या आर्टरीज असेल तर त्या आर्टरीजचं म्हणजे जर तिथे आर्टरीज प्रेझेंट असणार आहे तर तिथे होणार आहे एंड आर्टरायटिस, एंड आर्टरायटिस. आणि जर तिथे ब्लड व्हेसल्स असेल तर तिथे डेव्हलप होणार आहे एंडोफ्लेबायटिस. म्हणजे काय, ब्लड व्हेसल्स, या ब्लड व्हेसल्सला काय होणार आहे, इन्फ्लामेशन तिथे बघायला भेटतं. आणि हेच इन्फ्लामेशन काय करतं, जे काही एक्सेसिव्ह ब्लिडिंग असणार, हे एक्सेसिव्ह ब्लिडिंगला स्टॉप करतं. आणि जर एक्सेसिव्ह ब्लिडिंग तिथे स्टॉप होत असणार, एक्सेसिव्ह ब्लड सप्लाय स्टॉप होत असेल तर तिथला जो काही लेअर आहे, या लेअरमध्ये जी काही ग्रोथ असणार, ही ग्रोथ काय होते, स्टॉप होते. आणि याच रिझनमुळे काय होणार आहे, जी काही साईज असणार आहे, त्यासोबत जो काही लोकिया आहे तो तिथे प्रेझेंट असणार आहे. कारण तिथला जो काही एंडोमेट्रियम लेअर आहे, ह्या एंडोमेट्रियम लेअर काय होतात, ते शेड आउट होतात. देन नेक्स्ट जर आपण बघितलं तर नेक्स्ट असणार आहे लोअर युट्राइन सेगमेंट. जो काही युट्राइसचा लोअर युट्राइन सेगमेंट असतो, या लोअर युट्राइन सेगमेंटमध्ये जर आपण बघितलं तर कम्प्लिटली तो युट्राइन सेगमेंट काय बनलेला असणार आहे, थिन बनलेला असणार आहे. कारण जो काही डायलेटेशन आहे त्याचं डायलेटेशन ड्युरिंग द लेबर झालेलं असणार आहे. त्यासोबतच तो काय बनतो, फ्लॅबी बनतो. म्हणजे तो थिन असेल, त्यासोबतच तो काय असणार आहे, जो काही फ्लॅबी स्ट्रक्चर आहे, कारण तो सडन नंबर ऑफ थ्रेड्स मध्ये तो काय करायला जाणार आहे, डिस्ट्रीब्युटेड झालेला असणार आहे. आणि ड्यू टू दॅट त्या ठिकाणी काय होणार, तो फ्लॅबी स्ट्रक्चर बनणार आहे. त्यासोबतच तो काय बनणार आहे, एक कोलॅप्स स्ट्रक्चर. कारण तिथं काय झालेलं असणार, तो कम्प्लिटली कोलॅप्स झालेला असणार, त्याला कोणताही सपोर्ट नसणार आहे, म्हणून तो काय असणार आहे, कोलॅप्स स्ट्रक्चर.
बट हे जे काही लोअर युट्राईन सेगमेंट हा कम्प्लिटली रिवर्ट बॅक होतो विदिन फ्यू वीक्स. रिवर्ट बॅक विदिन फ्यू वीक्स. जे काही फ्यू वीक्स आहे या फ्यू वीक्स मध्ये तो काय होणार आहे, कम्प्लिटली रिवर्ट बॅक होऊन जाणार आहे. देन नेक्स्ट जर आपण बघितलं तर नेक्स्ट आहे सर्विक्स. जो काही सर्विक्स असतो युटराईजचा, म्हणजे जो काही लोअर पोर्शन असणार आहे युटरसचा, या लोअर पार्टमध्ये काय होतं, जो काही सर्विक्स आहे, आपण जर सर्विक्स बघितलं तर सर्विक्स काय असणार आहे, देर आर दी 2 ऑस फॉर ऑफ दी सर्विक्स. म्हणजे ते काय असणार आहे, 2 ऑस असणार आहे सर्विक्सचे. 2 ऑसमध्ये एक असणार आहे इंटरनल लॉस आणि अनदर वन असणार आहे एक्सटर्नल लॉस. तर इंटरनल लॉसचा आपण विचार केला तर इंटरनल लॉस परत रिजनरेशन होते, त्याचा परत तो काय होतो, रिवर्ट बॅक होतो प्रॉपरली ॲज लाईक अ प्री प्रेग्नंट स्टेट. बट जो काही आउटर ऑस असणार आहे, म्हणजे जो काही एक्सटर्नल लॉस असणार आहे सर्विक्सचा, हा एक्सटर्नल लॉस परत प्री प्रेग्नंट स्टेटला कम्प्लिटली येत नाही, तो नियर अबाउट येतो. बट जो काही एक्सटर्नल लॉस असणार आहे, ह्या एक्सटर्नल लॉसमध्ये त्याचं फॉर्मेशन होणार आहे इंटू देर इज अ फ्लॅबी अँड नोडुलर. फ्लॅबी अँड नोडुलर. आता फ्लॅबी अँड नोडुलर का बरं, कारण त्याच्यामध्ये जी काही इंजुरी झालेली असणार आहे त्या इंजुरीमुळे जो काही स्ट्रक्चर आहे हे काय बनतं, एक फ्लॅबी बनतं. आणि ते जर ओपनिंग आपण बघितलं तर ते ओपनिंग कसं दिसणार आहे आपल्याला, असं फ्लॅबी आणि नोडुलर स्ट्रक्चर दिसणार आहे. म्हणजे ते काय नोडुल्स लाईक स्ट्रक्चर दिसणार आहे, एकदम त्याचे फोल्डेड अपीअरन्स आपल्याला त्याचं बघायला भेटतं. आणि जो काही इंटरनल लॉस असणार आहे, हा इंटरनल लॉस काय होतो, कम्प्लिटली कव्हर होतो, कम्प्लिटली क्लोज झालेला असतो. देन नेक्स्ट असणार आहे त्याचा जो काही आपला वजायना आहे, या वजायनामध्ये काय होतं, कम्प्लीट रिजनरेशन होतं. म्हणजे कम्प्लीट जे काही त्याची इलॅस्टिसिटी आहे ही इलॅस्टिसिटी परत रिवर्ट बॅक होते विदिन 6 to 10 वीक्स. 10 वीक्सपर्यंत ती काय होते, जी काही रिजनरेशन असणार आहे, जी काही इलॅस्टिसिटी आहे ती कम्प्लीट रिवर्ट बॅक होते. म्हणजे कम्प्लीट इन्व्हॉल्युशन त्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं. बट त्याचा जो काही टोन असतो, हा टोन येण्यासाठी काही जास्त काय लागतं, त्याला वीक्स लागतात. त्यानंतर जर आपण बघितलं तर जो काही इंट्रॉइटस असणार आहे किंवा जी काही ओपनिंग असणार आहे वजायनाची, या ओपनिंगमध्ये जर आपण विचार केला तर जी काही ओपनिंग आहे ही ओपनिंग परत प्री प्रेग्नंट स्टेट सारखी रिव्हर्सिबल कम्प्लिटली होत नाही. कारण त्या कंडिशनमध्ये जो काही वजायना असणार आहे, ह्या वजायनामध्ये जो काही आउटर साईडचं ओपनिंग असणार आहे, हे ओपनिंग कम्प्लिटली डॅमेज झालेलं असणार आहे. आणि हे ओपनिंग सेम ॲज लाईक अ इंटरनल लॉस, ते पण काय दिसतं आपल्याला, नोडुलर दिसतं, इंजुरी झालेलं दिसणार आहे. बट त्याचं कम्प्लिटली जे काही रिव्हर्सल बॅक असणार आहे किंवा कम्प्लिटली जी काही इलॅस्टिसिटी असणार आहे ती इलॅस्टिसिटी रिगेन झालेली नसते. सो इथं आपला जो काही इन्व्होल्युशन ऑफ देर इज अ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे हा कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहे जे काही फिजिओलॉजिकल चेंजेस आहे, अनदर फिजिओलॉजिकल चेंजेस जे काही उरलेले असणार आहे ते आपण बघणार. सो थँक्यू सो मच, थँक्स फॉर दी वॉचिंग.